भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा वॉटर स्ट्राईक केलाय। भारतानं बागलेहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा बंद केलाय। यामुळे पाकिस्तानमधील चिनाब नदीची पातळी एका महिन्यातील विक्रमी नीचांकी पातळीवर गेली आहे। सिंधू पाणी करार स्थगितच राहणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलंय। तसंच पाकिस्तानची चर्चा आता केवळ दहशतवादावरच होईल असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलंय। ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची अमित शहांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली। नवी दिल्लीतल्या एम्स ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जखमी सैनिकांवर उपचार सुरू आहेत। बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेतलाय। दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। तर मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यातही भारत म्यानमार सीमेजवळ 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले। आसाम रायफल्सची तुकडी आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली। या कारवाईत किमान 10 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती सैन्य दलानं दिली। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केलाय।